श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे नक्कीच स्वामी असतील. जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे नक्कीच स्वामी असतील. तिथे नक्कीच स्वामी असतील. तुझं नशीब तुला खूप उशिरा फळ देत आहे. त्यामुळे तुला लोक कमी लेखतात. त्यामुळे तुला लोक कमी लेखतात. पण लक्षात ठेव, उशिरा येणारा दिवस हा कायम मोठा असतो. उशिरा येणारा दिवस हा कायम मोठा असतो. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ नेहमी उपस्थित असतात. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ नेहमी उपस्थित असतात. संकटाच्या काळात स्वामी समर्थांच्या नावाचा सर्वात मोठा आधार तुला मिळणार. संकटाच्या काळात स्वामी समर्थांच्या नावाचा सर्वात मोठा आधार तुला मिळणार. फक्त स्वामींच्या शब्दांना दुर्लक्षित करू नको. फक्त स्वामींच्या शब्दांना दुर्लक्षित करू नको. या आयुष्यातील प्रत्येक सुख तुला मिळणार. या आयुष्यातील प्रत्येक सुख तुला मिळणार. ज्या गोष्टीसाठी आज तळमळत आहेस त्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तुझ्या आयुष्यामध्ये जर चांगल्या गोष्टी तुला घडवायच्या असतील तर स्वामींच्या विचारांना कायम तुला मनामध्ये ठेवावं लागेल. स्वामींच्या शब्दांना कायम तुला मनामध्ये जपावं लागेल. या आयुष्यामध्ये कठीण असे काही नाही. या आयुष्यामध्ये कठीण असे काही नाही. जर आपण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेवला तर या जीवनामध्ये कोणतीच इच्छा आपली अपूर्ण राहणार नाही. तर या जीवनामध्ये कोणतीच इच्छा आपली अपूर्ण राहणार नाही. स्वामी समर्थांचे शब्द एवढेच सांगत नाही. स्वामी समर्थांचे शब्द एवढेच सांगत नाही. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे जीवनातील सर्व संकटांवर उपाय आहेत. स्वामी समर्थांचे विचार अंगीकारले की जीवनाला नवीन दिशा मिळते. भक्तीच्या मार्गावर स्वामी समर्थ आपले मार्गदर्शक आहेत आणि ते मार्गदर्शन आज तू ऐकत आहेस. तेच स्वामींचे शब्द, तेच स्वामींचे विचार तू आज ऐकत आहेस. आज तू सगळ्यांचं चांगलं करून तुझ्यासोबत वाईट होतोय. आज तू सगळ्यांचं चांगलं विचार करून, चांगले कर्म करून आज तुझ्या सोबतच वाईट घडतंय. या जीवनामध्ये खूप साऱ्या इच्छा तुझ्या पूर्ण आहेत. प्रत्येकाचं चांगलं पाहून सुद्धा, आपल्या जवळच्या लोकांचं चांगले विचार करून सुद्धा आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट घडतंय. किंवा आज स्वामींनी बरंच काही दिलेलं आहे पण ते सांभाळता येत नाहीये. नक्कीच या जीवनामध्ये प्रत्येक संकटाचा मार्ग तुला समजणार आहे. नक्कीच या जीवनातील तुला प्रत्येक संकटाचा मार्ग समजणार आहे. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. कारण की काही गोष्टी तुला त्रास देत आहेत ना, त्या गोष्टी सुद्धा तुला तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी शिकवण देऊन जातील. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द कायम तुला भाग्यवंत ठरवतील. नक्कीच स्वामींच्या विचारांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. प्रत्येक माणसांमध्ये माणूस हा माणूस राहिलेला नाहीये. या कर्मभूमीवरती जगण्याचा मार्ग तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती तुला सांगतो. लक्षात ठेव, तुझी मानसिकता आणि तुझे दृष्टिकोन हे तुझे आयुष्य बदलतील. आज जर नक्कीच आपण फुलाची पाकळी आपल्या आयुष्यातून कोणाला तरी आपले आनंद वाटत असू तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आनंद येणार. आपले कर्म आपले भविष्य ठरवतात. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. सध्याच्या वेळेमध्ये नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही आहे की आपण आज स्वतः करून आपलं आयुष्य पुढे ढकलू शकतो. आज आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा नाहीये. आज त्या लोकांचा काय ज्या लोकांचं आयुष्य पूर्णतः बर्बाद झालेले आहे. काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही. काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत. ती छोटी चिमुकली पोरं जी रस्त्यावरती फिरत असतात. काही लोकांना डोळे नाही, काही लोकांना हात नाही, पाय नाही. अपंग असल्यामुळे आज त्यांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागते. तो वृद्ध माणसं, ज्या वृद्ध माणसांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेले आहे. आज त्या लोकांबद्दल विचार करणार कोण? आज त्या लोकांना मदत करणार कोण? आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्यातरी कामामध्ये व्यस्त झालेला आहे. आणि आज नक्कीच प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी गुंतून गेलेला आहे. पण आज त्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढं सुद्धा नाहीये की ते स्वतः करतील सुद्धा. आणि हे मोठ्या शहर ठिकाणी
ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्या पाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले हे दृश्य आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा विचार करणार कोण, आज त्या लोकांना मदत करणार कोण. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्या लोकांना कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. आणि स्वामी समर्थांचे नक्कीच स्वामी भक्त प्रत्येक लोक त्या गोष्टीला मदत करतील. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे रुपाली पडले, त्यानंतर मदन लाड आणि रश्मी पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत काय सध्याच्या काळात सुद्धा कोणीच करत नाही, ज्या लोकांना मदतीचा हात कोणीच देत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक दानातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आज त्या लोकांना नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये थोडं का होईना पण नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद हा मिळणार. आणि स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार एवढंच सांगत नाही की माणसाने आपले भविष्य ठरवावे, तर नक्कीच स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे सुद्धा सांगते की माणसाने स्वतःसोबत दुसऱ्याचं सुद्धा चांगलं करावं. तर प्रत्येक स्वामी भक्तासमोर हीच एक विनंती असेल की आज प्रत्येकाचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेले आहे, तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला मदत सुद्धा केलेली आहे. तू या गोष्टीला चुकून ही दुर्लक्ष करू नको. काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला वारंवार मदत सुद्धा केली, तर नक्कीच या गोष्टीला वारंवार मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, मदत कशी पाठवावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आणि शेवटची विनंती हीच असेल की नक्कीच खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. क्षणोक्षणी स्वामींचे विचार तुला काही ना काहीतरी सांगून जातील. प्रत्येक वेळ स्वामींसाठी काढून बघ, थोडासा वेळ स्वामींसाठी काढून बघ, कारण की या आयुष्यामध्ये कठीण असं काही नाहीये. स्वामींचं दर्शन हे फक्त डोळ्यानं नव्हे तर अंतःकरणाने घ्यायचं असतं आणि स्वामींचे विचार हे मनामध्ये ठेवायचे असतात. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे टप्पे तुला सांगितले. या कर्मभूमीवरती नक्कीच माणुसकीचं एक तुला तात्पर्य सांगितलं, पण यापुढील स्वामींच्या विचारांमध्ये तुला पूर्ण माणसाचे आयुष्य समजून जाणार आहे. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, कारण की या जीवनामध्ये जर तुझ्या कोणतेही संकट असेल, या जीवनामध्ये जर तुझी कोणतीही अपूर्ण इच्छा असेल, तर आजचे हे स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वतः स्वामींचे शब्द तुझे आयुष्य बदलणार. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचे शब्द सुद्धा तुझे आयुष्य बदलू शकतात जर तू स्वामींच्या शब्दांना मनापासून ऐकतोयस, नक्कीच स्वामी समर्थांच्या उपदेशाने जीवनाला नवीन दिशा आणि अर्थ प्राप्त होतो. मनातील अंधार दूर करायचा असेल तर स्वामींचे नाव हे सर्वात तेजस्वी दीप आहे. स्वामींचं प्रेम हे अमर असतं, जे प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात शांतीचं व्रत घालून जातं. स्वामी समर्थांच्या आश्रयात गेलं की प्रत्येक दुःखाचं रूपांतर होतं. स्वामी समर्थांच्या आश्रयात गेलो तर प्रत्येक दुःखाचं रूपांतर होतं. कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार आपल्याला संकटांमध्ये स्थिर राहून श्रद्धा आणि धैर्याचे मार्गक्रमण करायला शिकवतात. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून मन शांत, बुद्धी स्थिर आणि आत्मा समाधानी राहते. जीवनातील अडीअडचणीतून सामोरे जाण्यासाठी नक्कीच ताकद स्वतः स्वामी समर्थांच्या विचारातून मिळते. स्वामी समर्थांचे उपदेश आत्मविश्वास वाढवतात आणि मनाला सकारात्मकतेची दिशा देतात. स्वामी समर्थांची शिकवणीतून
कार्यशीलता, संयम आणि श्रद्धेचा खरा अर्थ समजतो, त्यांच्या विचारात आत्मबल जागृत होते आणि निशेरेवर विजय मिळवण्यासाठी शक्ती मिळते. नक्कीच स्वामी समर्थांचे तत्वज्ञान जीवनातील अंधारात प्रकाश दाखवते, जीवनातील अंधारात प्रकाश दाखवते. जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको, स्वतः स्वामी धरतील तुझा हात, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. तुला तर माहिती असेल, काही क्षणी काही वेळी माणसासमोर अशी वेळ परिस्थिती येते की माणूस स्वतःची साथ सुद्धा सोडून देतो, माणूस स्वतःच्या मनातून सुद्धा हरून जातो. पण त्यावेळेस सुद्धा स्वतः स्वामी तुझा हात धरतील, त्यावेळेस सुद्धा स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील, स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की हेच विचार तुला तुझे आयुष्य जगायला शिकवतील, हेच विचार तुला तुझे आयुष्य जगायला शिकवतील. तर नक्कीच जेव्हा जेव्हा स्वामींचे विचार ऐकशील, जेव्हा जेव्हा स्वामींची शिकवण ऐकशील, तेव्हा तेव्हा तुझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. कारण की माणूस प्रत्येक वेळी तेव्हाच भाग्यवंत ठरलेला आहे जेव्हा जेव्हा माणसाने चांगले विचार केलेले आहेत, चांगले विचार ऐकलेले आहेत. सर्वप्रथम या जीवनाची सुरुवात ही छोट्या गोष्टींपासून होते. आपण विचार करतो की चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, चांगल्या शिकवणी आपल्याला माहिती असतात, चांगले संस्कार आपल्याला माहिती असतात, तरी सुद्धा त्या गोष्टी का ऐकाव्यात, तरी सुद्धा त्या गोष्टी आपण का ऐकून घ्याव्यात, का बघाव्यात. तर एक गोष्ट तुला सांगतो, नक्कीच माणसाची सुरुवात ही छोट्यापासून असते. पण नक्कीच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव जेव्हा येईल ना, तेव्हा तुला ती गोष्ट आठवेल जी गोष्ट तू आता ऐकत आहेस. म्हणून या जीवनामध्ये पुढील आयुष्य काढण्यासाठी, पुढील दुःखद वेळ काढण्यासाठी आताचे स्वामींचे चांगले विचार, आताचे स्वामींचे मजबूत विचार हे ऐकणे तुझ्यासाठी भाग आहे. म्हणून आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवत राहतील. तर या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग सांगेन, तर या कलियुगामध्ये यशस्वी ठरण्याचा मार्ग सांगेन. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आज नक्कीच तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव, तुझ्या कृत्यावर विश्वास ठेव, तुझ्या वागणुकीवरती विश्वास ठेव, तुझ्या दृष्टिकोनावरती विश्वास ठेव. नक्कीच आज कोणत्या गोष्टीमध्ये चुकला असशील तर स्वामींची माफी माग, स्वतः स्वामी तुला माफ करतील, स्वतः परमेश्वर तुला माफ करतील. देवाला चमत्कार करण्यास वेळ लागत नाही, देवाला दिवस बदलण्यास वेळ लागत नाही, देवाला आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये माणूस काहीही करो, प्रत्येक गोष्ट परमेश्वर बघत आहे. आज कोणाच्या मनात किती कपट आहे, कोणाच्या मनात किती लोभ आहे, कोणाच्या मनात किती राग आहे, कोण किती निर्मळ आहे, कोण किती प्रेम करतो, या प्रत्येक गोष्टी स्वामींना माहिती आहेत. म्हणून या जीवनामध्ये खरं व्यक्ती राहण्याचा प्रयत्न कर, खरं जगण्याचा प्रयत्न कर. कारण की या जीवनामध्ये प्रत्येक माणूस ह्या खोटेपणा करून पुढे आलेला आहे. पण या कलियुगाच्या माणसासारखा बनू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं येणारा काळ हा वाईट काळ असणार आहे. त्या वाईट काळामध्ये त्या वाईट गोष्टीसोबत जो माणूस जाईल तो माणूस बर्बादीच्या मार्गावरतीच लागेल. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणीही कितीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ दे, संगत कशी असू दे, पण त्या संगतीतून बिघडण्याचे काम आपले असते. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेव. आपले मन जे बोलते आपण तेच करतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर कोणी येऊन तुला कुठे ना कुठेतरी तुला जबरदस्ती कोणत्या गोष्टी, वाईट गोष्टी शिकवल्या, तर त्या वाईट गोष्टी तू शिकाव्यात की नाही शिकाव्यात ह्या तुझ्या हातात आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संगतीचा कधी असर पडत नाही, आपल्या मनाचा आणि नंतर आपल्या वागणुकीचा असर आपल्यावरती पडतो. तर नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगाच्या माणसासारखा बनू नकोस. या कलियुगाच्या माणसामधून माणुसकीचा धर्म शोधून काढ. बघ भाग्यवंत तू ठरशीलच आणि सोबत स्वामींचा साथ तुझ्या सोबत राहील. आणि नक्की स्वामींच्या विचारांकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कदाचित आपल्या भविष्य काळामध्ये जे काही घडणार आहे ते कुठे ना कुठेतरी आपल्या हातात सुद्धा आहे, ते कुठे ना कुठेतरी आपल्या नशिबात लिहिलेलं आहे, ते कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा बदलू शकतो. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडण्यापाठी कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी वाईट गोष्ट जी आपल्याला त्रास
त्रास देते, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली, जी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देते, जी गोष्ट आपल्याला वारंवार रडवते, अशी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडली तर त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सर्वप्रथम एखादी वाईट गोष्ट जी आपल्याला नको आहे ती गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडत असेल तर त्या गोष्टीतून एक सर्वात मोठी शिकवण मिळते की त्या वाईट वेळेच्या सामोरे उभं कसं राहायचं. नक्कीच जर तू त्या वाईट वेळेतून पळ काढत असशील तर या जीवनामध्ये तुझा राहण्याचा अधिकार खूप कमी आहे. कारण की जो माणूस प्रत्येक वेळेला आणि नक्कीच प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवतो तोच व्यक्ती या जीवनामध्ये यशस्वी आणि तोच व्यक्ती या जीवनामध्ये आनंदाने जगतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तर काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. जर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर या जीवनामध्ये दैवत्व नावाची गोष्टच नसती. या जीवनामध्ये नक्कीच श्रद्धा आणि भक्ती नावाची गोष्टच नसती. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात आपल्याला मजबूत बनवायला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये वाईट काळ येतो आपल्याला नक्कीच वाईट काळाची किंमत समजून द्यायला आणि चांगल्या वेळेची किंमत समजून द्यायला. नक्कीच वाईट वेळ येते आपल्याला मजबूत बनवायला. नक्कीच वाईट वेळ येते आपल्याला मनापासून नक्कीच स्थिर बनवायला, आपल्याला स्वतःवरती आत्मविश्वास वाढवायला. आज काही गोष्टीमध्ये वाईट गोष्ट म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाणे, आपल्याकडे धन दौलत पैसा याची कमतरता भासणे किंवा कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनातील प्रेम आपल्याला सोडून जाणे. तर कुठे ना कुठेतरी काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात, त्या गोष्टी घडून जातात आणि आपण नक्कीच परमेश्वराला बोलतो की मी आज सर्वांचं चांगलं करत आहे, मी आज सर्वांचं चांगलं बघत आहे, पण आज माझ्यासोबत वाईट का? नक्कीच हे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतील की आज मी सगळ्यांचं चांगलं केलं तरी सुद्धा आज माझ्यासोबत वाईट का? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीच्या पाठी कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. एखादा वेळ गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी समजतील की या गोष्टी का घडल्या, या गोष्टी का घडून आल्या. नक्कीच एखादी व्यक्ती जर आपल्याला सोडून जाते तर त्यात एक मोठी शिकवण असते की येणाऱ्या वेळेमध्ये त्या व्यक्तीकडून आपल्याला काही ना काहीतरी वाईटच मिळणार आहे, म्हणून ती व्यक्ती आत्ता सोडून गेली. जर प्रत्येक वाईट विचारांमध्ये तू चांगल्या दृष्टिकोनाने विचार केलास तर त्या वाईट गोष्टींना स्वीकारण्याची सुद्धा ताकद येईल आणि त्या वाईट वेळेला नक्कीच लढत देण्याची सुद्धा ताकद येईल. स्वामींचे विचार एवढेच तुझे मन बदलणार नाही आहेत, स्वामींचे शब्द तुला एवढेच समजवणार नाही आहेत. स्वामींच्या शब्दांमध्ये आणि स्वामींच्या विचारांमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला बरंच काही शिकवून जाणार आहेत, ज्या गोष्टी तुला बरेच संधी सुद्धा देणार आहेत. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. तुझे कर्म तू चांगले करत जा, तुझे कृत्य तू चांगले करत जा आणि चांगले कर्म केल्यानंतर त्या कर्मांकडून अपेक्षा ठेवू नकोस की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडलं पाहिजे म्हणून मी चांगलं केलेलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी संदेशातून तुला हेच कायम सांगत असतो की नक्कीच अपेक्षा ही मनापासून बाळगू नये. अपेक्षा ठेवावी माणसाने, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अपेक्षेसाठी प्रयत्न सुद्धा दिसून यायला हवेत. आणि नक्कीच निस्वार्थीपणे जर तू ती अपेक्षा स्वामींसमोर मांडत असशील तर तुझी ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. तू आज चांगले कार्य केलेले आहेस ना, येणाऱ्या वेळेमध्ये तुला नक्कीच त्याची परतफेड मिळणार. फक्त स्वामींचा विचार करणारे लोक या जीवनामध्ये कुठे ना कुठे जरी आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. त्यांच्याकडे भले काही नसो या जीवनामध्ये स्वामींची पूजा करून, स्वामींची भक्ती करून आज प्रत्येक माणूस या जीवनामध्ये आनंदी आहे. तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत जे विचार ऐकलेले आहेत ते विचार फक्त तुला सांगितलेले आहेत, पण यापुढील प्रत्येक विचारांचा अनुभव सुद्धा तुला समजणार आहे. यापुढील प्रत्येक विचार आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचे आहेत, यापुढील स्वामींचे संदेश आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत, प्रत्येक मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. तर इथून चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की हे तेच स्वामींचे विचार आहेत जे प्रत्येक माणसाचे आयुष्य भाग्यवंत ठरवून टाकतात. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सावली तेव्हाच तुझ्या मागे येते,
सावली तेव्हाच तुझ्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आणि या वेळेमध्ये स्वामींचे संदेश आणि स्वामींचे विचार हे तुझे प्रकाश आहे. आणि या विचारांच्या मार्गावरती चाल, या स्वामींच्या शब्दांवरती चाल. या जीवनामध्ये बघ कधीच कोणती अडीअडचण तुला अडवणार नाही. या जीवनामध्ये कधीच कोणती वाईट वेळ आणि वाईट काळ तुला कधीच रोखणार नाही. हे नक्कीच स्वामींच्या शब्दांमधून घडलेला चमत्कार आहे. हे नक्कीच स्वामींच्या विचारांमधून घडलेला चमत्कार आहे. एकदा अनुभव नक्कीच बघ. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ आणि या शब्दांचा चमत्कार नक्कीच बघून जा. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे. पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे. आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दान धर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का.
जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस
दिवस चांगलेच येणार, पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आज जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द आणि स्वामींच्या शिकवणींमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. एक गोष्ट तुला नक्कीच सांगतो, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व काही संपतं, जिथे सर्व काही समाप्त होतं, तिथून स्वामी समर्थ चालू होतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक आशा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक निराशा जिथे संपते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं डोंगर जिथे संपतं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला सोसावतात, प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला त्रास देतात, तेव्हा तिथे स्वामी समर्थ राहतात. जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द मोठे, स्वामी समर्थांची शिकवणी मोठ्या. नक्कीच आज फक्त इथून 10 ते 15 मिनिटं ऐकून बघ. ते 10 ते 15 मिनिटांमध्ये तुला मोठे अर्थ समजणार आहेत, तुला मोठ्या शिकवणी समजणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच एक भास तुला असा सुद्धा होईल की त्यावेळेस तुला असं वाटेल की स्वामी समर्थ माझ्या सोबत नाहीत, आज स्वामी माझ्या सोबत नाहीत. पण तो भास नव्हे, तुझ्या मनात आलेली शंका असते, ती शंका सुद्धा दूर होईल जेव्हा तू स्वामी समर्थांची भक्ती निर्मळपणाने करशील, निस्वार्थीपणाने करशील. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. तू फक्त स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेव, आणि विश्वास ठेवत असशील तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि नक्कीच यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. बघ, यशस्वी तू होणार. आणि नक्कीच एक गोष्ट तुला सांगतो, जेव्हा तू दुसऱ्यांचं वाईट बघणार नाहीस, तेव्हा तुझ्या सोबत वाईट होणार नाही. आज कितीही लोकांनी तुझे वाईट करू दे, तू त्यांचे वाईट बघू नकोस. कारण की माणसाचा स्वभाव सध्या असाच झालेला आहे की आज आपले कोणीतरी वाईट केले की नक्कीच त्याचे पण वाईट व्हावे असे आपल्या मनात विचार येते. पण हे विचार बाळगू नकोस, कारण की मग तुझे आणि त्या माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. तू सुद्धा त्या माणसासारखाच होशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. तू फक्त तुझ्या मनावरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या कष्टांवरती विश्वास ठेव. आणि नक्कीच विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जिथं तुझा विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, तिथून स्वामी समर्थांचे चमत्कार चालू होतात, तिथून स्वामी समर्थांचे
चमत्कार चालू होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नक्कीच नक्कीच स्वामींचे हे शब्द आहेत. केव्हा केव्हा तुला असे वाटले की आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी आहेत, त्या अडचणींना सामोरे कसे जाऊ? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अडचणी तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात आहेत. कारण की तुझ्या सोबत स्वामी आहेत. तुला ही गोष्ट माहीत असून तू त्या अडचणींना घाबरतोयस, तू त्या दुःखांना घाबरतोयस. दुःखाचं डोंगर आज तुझ्याच आयुष्यात नव्हे तर आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाचं डोंगर आहे. आणि नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होतील आणि नक्कीच ते संकट सुद्धा दूर होतील. तू फक्त डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे तुला मिळूनच येईल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वतः स्वामी तुला देतील. खूप अडचणी असतील जीवनात, खूप दुःख असतील जीवनात, तरी सुद्धा स्वतः स्वामी तुला त्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची शक्ती देतील. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव की हे दुःख हे संकट यांच्या सामोरे मी जाणारच जाणार आणि हे दुःख हे संकट माझे आयुष्य थांबू शकणार नाही, माझ्या आयुष्यातील आनंद रोखू शकणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसात काहीच होत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो, आपले परिश्रम आपले कष्ट सुद्धा द्यावे लागतात. पण नक्कीच जो व्यक्ती आपल्या मनावरती विश्वास ठेवेल, आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवेल आणि नक्कीच वेळेवरती विश्वास ठेवेल, संयमता आपल्या मनामध्ये बाळगेल, तो व्यक्ती नक्कीच या जीवनामध्ये पुढे जाईल. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना कोणीच रोखू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना, तुझ्या चांगल्या कृत्यांना कधीच थांब लागू शकत नाही. तुझ्या चांगल्या कृत्यांना कोणीच थांबवू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. तुझ्या वाईट विचारांना कोणतीही गोष्ट वाचवू शकत नाही. वाईट विचार थोड्या वेळासाठीच चालतात, वाईट गोष्टी थोड्या वेळासाठीच चालतात. फक्त जो व्यक्ती वाईट करतो त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जसा आलेला आहेस तसाच जाणार आहेस. प्रत्येक गोष्टीचं तुला परतफेड ही मिळणार. म्हणून तुला सांगतो, सकारात्मक विचार कायम तुझ्या मनात ठेव आणि नक्कीच तुझे दृष्टिकोन चांगले ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, तू तुझे विचार कर, तू तुझे ध्येय साध्य कर. तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तुला आयुष्यामध्ये कोणते सुख पाहिजे, तुला आयुष्यामध्ये काय पाहिजे, हे सर्व काही साध्य कर. पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. पण जर तू स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असशील की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडणार, नक्कीच मी माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी स्वतःहून घडवून आणणार, तर नक्कीच त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडतील. कारण की माणूस हा सर्वप्रथम आपल्या मनाशी शंका बाळगतो की नक्कीच ही गोष्ट माझ्याकडून होईल का, नक्कीच या गोष्टीचा पर्याय माझ्याकडून निघेल का, आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आले असतील तर त्या दुःखातून मी बाहेर पडेल का, असे प्रश्न सुद्धा पडून देऊ नका. कारण की केव्हा दुःख आले तेव्हा सांगायचं थोड्या वेळासाठी आहे, या गोष्टीच्या सामोरे मी आरामात जाणार, कारण की माझ्या सोबत स्वामी आहेत. ही गोष्ट कायम लक्षात. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो, हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे
प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो, दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची
जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा. आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा. आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की जो तो मार्ग, तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत.
फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात, तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव, कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल, तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना, तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये, प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना, तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं.
वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील, तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला, तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेचे दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे, जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत, आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत, तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळतेच मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे, एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळे ती योग्य ती वेळ आली. त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील, फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही, तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना, त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल, पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनासी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे, की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखं आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला
ब्रह्मांड नायक आहेत स्वामी, या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना, तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळा नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात, आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस, आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर, आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढे
नक्की, तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी, एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना तर अंगावरती नक्कीच काटा येईल, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले आहे असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो, वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते, ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात, ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो, आपण आपल्या विजयाच्या जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म, परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक, चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण, चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग, तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात, काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ, एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असतील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील
तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस.
सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या